हाय हॅलो नमस्कार, मी काजल. गुड मॉर्निंग सगळ्यांना. शंभू राजा गेलेले आहेत शाळेत. काल मी छोटासा सकाळचं माझं रुटीन शेअर करायचा प्रयत्न केला आणि खूप घाई होऊन जाते, त्यामुळे जास्त शूट करता आलं नाही. शंभूचं आजही मात्र होतं की मामा जर घरी आहे तर मला तो शाळेत सोडायला काय येत नाही आहे. त्याने उठवलं की मामा उठ. त्याला म्हटलं की तो तुला शाळेत घ्यायला येणार आहे. सो आता मामासाठी म्हणजे शंभूच्या मामासाठी काहीतरी नाश्ता करायचा आहे. रेसिपी पण शेअर करेल. मला आता करायचे आहेत टिक्कीज. त्यासाठी हरभरे त्याला छान वाफवून घेतलेले आहेत. हिरवे मूग, कढीपत्ता, लसूण आणि ते ग्रीन टिक्कीज करणार आहे. त्यासाठी त्याच्यामध्ये टाकणार आहे पालक. कालच चिरून ठेवला. काल म्हणजे मला कालच करायची असल्याने तेव्हाच चिरून घेतलेला होता. आणि बटाटे वगैरे सगळं झाले उकळून. आता मिक्सरच्या भांड्यात हिरवे मूग, सगळे हिरवे चणे घेतलेत मी आपल्या, ते चणे, कढीपत्ता, थोडेसे लसूण मिक्सर फिरवून घ्यायचं आहे. हे सगळं मिक्सरमध्ये मी व्यवस्थित फिरवून घेतलंय. आता करूयात. टिक्कीज मी तयार केलेले आहेत आणि टोमॅटो केचप बरोबर त्याला खायला देते. काही टिक्कीज आता इथे तळायला ठेवलेले आहेत. आज नागदिवाळी आहे ना, तवा ठेवता येत नाही. खरं तर मला ते शॅलो फ्राय करायचं होतं, पण तवा ठेवता येत नसल्याने मग मी आता त्याला डीप फ्राय करून घेते. आज सकाळीच कढईत पोळ्या केल्या, मग त्यानंतरच भाजी केली, कारण आज तवा ठेवायचा नसतो. तुमच्याकडे पण आहे का ही पद्धत? आणि या व्यतिरिक्त अजून काही करत असाल तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा. सो टिक्कीज खाऊन झाल्या आहेत. आता मला जे 1-2 फुलं दिसतात ते मागे जास्वंदीला आहेत का बघते, आणि गुलाबाचे सुंदर फुलं आहेत ते तोडायचे आहेत. आज जर नाही तोडले हे फुलं तर अगदी याच्या पाकळ्या गळून पडतील असं वाटतंय. पण आपल्या देवांना व्हायला कामात येतील ते. छान दिसतंय मोठे मोठे. कारण शंभू राजांचं म्हणणं होतं की मला घ्यायला माझा मामा येणार. गिलक बघा इथे आलंय. ही दोरी वायर आहे कसली, या वायरच्या याच्यावरून चाललंय वेल तो, आणि इथे आलंय छोटंसं. शंभू कोण आला तुला घ्यायला आज? मामा आणि आई. चला, कुठे मागे बसणार आहे की त्याच्याजवळ उभं राहणार आहे? मागे तो तिथे माऊ बघ, माऊ शंभू बघ, माऊ शंभू तो नाही रे, माऊ अरे आबू. आणि तू तिथे उभा राहिला. शंभू आज शाळेत काय शिकवलं? हम्माकू गेली. आता हम्मा कुठून आणू मी? आज शाळेत काय शिकवलं? बांधून ठेवली. हम्मा कुठे राहते? आणि गोठ्यात. शंभू कुठे राहतो? घरात. लायन कुठे राहतो? जंगलात. हे जंगल आहे, लॉयनचं जंगल आहे का हे? मला वाटलं शंभूचं घर आहे. मग काय जंगल आहे? मग आपण जंगलात राहतो काही पण वेड्या. आबू आला रे. हा का शंभू त्याला हाट रे. तू चलतो सोडायला? चलतो? चल बाय करून दे त्याला नीट. पप्पी ढूंढ दे, पप्पी ढूंढ दे त्याला. नीट द्यावी. बाय म्हणे. एवढी किती गाई आली खेळायची? तू चालतोय का गाडीवर? गाडीवर चालतो ज्युपिटरवर? खेळतो? बरं खेळ जा. ट्रॅव्हल्स आली आहे मन्नूची. मन्नू चाबी दे. हीच आहे का? जोगेश्वरी ट्रॅव्हल्सने जाणार आहे तो आता पुण्याला.
चला, जोगेश्वरीच्या 2-3 गाड्या असतात त्यामुळे गोंधळ. शंभूची चालली, सॉरी शंभू कुठून. बॅग डिक्कीट होतो की काय. ठेवली टॅग नीट ठेव म्हणे, मोबाईल मध्ये ठेवून दे मागे. चालेल, चलो मग येऊ का मी. हो बेटा ये. चलो. हो 6 नंबर. हो बेटा ये. हा सावकाश जा, सकाळी फोन कर, मेसेज केला तरी चालेल. बाय बेटा. चालला भाऊ माझा भाऊ राया बिचारा थांबतच नाही. काल चला आणि आज चला 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 चला. एक दिवस मोठ्या मुश्किलने थांबतो तो. तुम्ही बघितलं की कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं सगळ्यांना की मी आणि पप्पा जरा बाहेर जातोय, तर आम्ही कुठे गेलो होतो. आता तो व्हिडिओ मी कंटिन्यू करते, तुम्ही ते व्हिडिओ बघा. येत्या काही दिवसामध्ये काहीतरी खूप सुंदर असं होणार आहे, काहीतरी तुम्हालाही छान दिसणार आहे. माझे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आणि मन्नू गेला आहे घरी, म्हणजे पुण्याला गेलेला आहे. गेल्या बऱ्याच वर्षापासून हे जे स्वतःचं दुकान आहे हे भाड्याने दिलेलं होतं, म्हणजे दुसरंच कोणी चालवत होतं. मात्र आपलं स्वतःच्या दुकानात स्वतःचं काहीतरी व्यवसाय असावा, काहीतरी असावं, हे बऱ्याच दिवसांपासून पप्पांच्या डोक्यात होतं. आणि फायनली ते आता आपण सुरू करतोय. म्हणून आधी दुकानाला POP वगैरे करायचं होतं, ते केलं. लाईट्स फिटिंग करायचे होते कारण ते व्यवस्थित हवे होते. फॅन एकच होता, दुसरा लावायचा होता. अशी बरीचशी छोटी मोठी कामं होती, ती पण करून घेतली. आणि आज जर तुम्ही दुकान बघाल तर फायनली खूप सुंदर असं दिसतंय. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते देखील बघायला मिळणार आहे. आणि आमच्या नवीन व्यवसायासाठी तुमच्याकडे खूप खूप शुभेच्छा हव्या आहेत. तुमच्या सगळ्यांचाही सपोर्ट देखील हवा आहे. सो नक्की आमच्याबरोबर जुळून राहा. आणि व्यवसाय कसला करतो हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणारच आहे. पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.